नमस्कार. सर्वात आधी तुम्ही सकाळपासून इथं बसलेले आहात, आधी तुमचे आभार व्यक्त करायला पाहिजे. का तर एक कर्तव्यदक्ष अधिकारी ज्याची समाजाला गरज आहे आणि आमच्यासारखा माणूस ज्याची समाजाला गरज आहे. काय कसली गरज तर परिवर्तन करण्याची. तर अशी एक संस्था आम्ही घेऊन आलोय. त्या संस्थेचं नाव आहे समर सोशल फाउंडेशन. समर सोशल फाउंडेशन संस्था ही अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. भारतातच नव्हे तर 13 देशांमध्ये कार्यरत आहे. त्याची छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर समर सोशल फाउंडेशन ही जी काही संस्था आहे, जसं आदरणीय आमचे निलेश वाघ सरांनी सांगितलं की ही संस्था कशी स्टार्ट करण्यात आली. तर संस्थेमध्ये असं काय घडलं की संस्था काढायला लागली. व्यसनाधीन हा सब्जेक्ट जो आहे, हाच सब्जेक्टवर आम्हाला काम का करायला लागलं. तर कोल्हापूरमधली घटना आहे ताराराणी पार्क जो आहे, हा एरिया सगळ्यांना माहित असेल. तर अशी एक घटना घडली आणि त्या घटनेने प्रेरित केलं व्यसनमुक्ती ह्या सब्जेक्टकडे वळण्यासाठी. तर घटना अशी होती की एका मुलाने दारूच्या नशेमध्ये त्याचा आईचा खून केला आणि दारूच्या नशेमध्ये नुसता खूनच नाही केला, तर खून केल्यानंतर दारूमध्ये त्याने एवढं स्वतःला वाहून घेतलं की नुसतं हे कृत्य करून तो थांबला नाही, तर दारूच्या नशेमध्ये त्याने खून करून त्या आईचं काळीच बाहेर काढलं. म्हणजे आपण ही घटना जरी ऐकली तर अंगावर शहारे येण्यासारखी घटना आहे. नुसतं काळीच काढून थांबला नाही, तर ते काळीच रात्रभर चटणी आणि मीठ लावून भाजून खात होता. आणि ज्या वेळेस त्याला विचारण्यात आलं की बाबा हे तुझं आणि तुझ्या आईचं काय असं क्रूर होतं, किंवा तुझं आणि तुझ्या आईचं असं काय एवढं वादविवाद होता की तुझ्या आईचं तू खून करण्यापर्यंत थांबला नाही, तर तुझ्या आईचं काळीच बाहेर काढून तू चटणी आणि मीठ लावून रात्रभर भाजत खात होता, तर असं काय कृत्य घडलं. तर त्याने एकच म्हटलं की मला असं दारूच्या नशेमध्ये मला कुठल्याच गोष्टी कळायला नाही. दारूच्या नशेमधनं मला हे होऊन गेलं आणि मी आता फाशीची शिक्षा मला द्या, मला फाशी द्या आणि फाशी देऊन मला या जगातून संपवा तुम्ही. कारण की एवढ्या पलीकडे तो गेला होता. त्याच्यानंतर त्याला शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर जेव्हा त्याची काउन्सिलिंग करण्यात आली, तर काउन्सिलिंग करण्यानंतर असं घडलं की माणूस हा बाद नसतो, तर माणसाचं जे काही व्यसन असतं हे व्यसन बाद असतं. त्यानंतर संस्थेने निर्णय घेतला की आम्हाला व्यसनमुक्ती या सब्जेक्टवरती काम करायचं आहे आणि त्यानंतर संस्थेने विषय निवडला की व्यसनमुक्ती. मग व्यसनमुक्ती जर हा सब्जेक्ट निवडलाय तर याचं डीप मध्ये माहिती घेणं किंवा याच्या डीप मध्ये खोलावर जाणं फार गरजेचं आहे. आज समाजामध्ये जे काही चाललं आहे, समाजामध्ये जे काही घडतंय, त्याचं प्रत्येकाचं कारण हे व्यसनच आहे. आज ऍक्सिडेंट जर होत असतील तर ऍक्सिडेंटचं मागचं जर कारण तुम्ही बघितलं तर कुठेतरी व्यसनाधीनताच आहे. घरात वादविवाद, भावाभावांमध्ये वादविवाद, आई वडिलांमध्ये वादविवाद, याचं कारण जर तुम्ही बघितलं तर व्यसनाधीनता हेच कारण आहे. ज्यावेळेस संस्थेने ठरवलं की आम्हाला या सब्जेक्टवरती काम करायचं आहे आणि संस्थेने निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर संस्थेने प्रत्येक गावागावामध्ये काउन्सिलिंग करण्याचा निर्णय घेतला. काउन्सिलिंग करून प्रत्येक गावामध्ये परिवर्तन करायचं की काउन्सिलिंगच्या माध्यमातून लोकांना परिवर्तन करायचं आणि परिवर्तन करून एक समाज सोसायटीमध्ये त्यांचं चांगलं नाव व्हावं, ही म्हणजे याला प्रेरित झाले. आणि मग संस्थेचं खरं ऍक्च्युअल काम 2016 पासून चालू झालं. संस्थेने ज्यावेळेस 2016 ते 2018 पर्यंत काम करत गेले, ज्यावेळेस 86,000 लोकांपर्यंत संस्था पोहोचली आणि 86,000 लोकांपर्यंत संस्था पोहोचल्यानंतर संस्थेचं निदर्शनात आलं की आम्ही जे काम करतोय, आम्ही जे करायला लागलोय ते समाज सोसायटीसाठी व्यवस्थित आहे का नाही, ते कुणाच्या तरी कुटुंबासाठी व्यवस्थित आहे का नाही. तर ज्यावेळेस 40,000 लोकांचा सर्व्हे घेण्यात आला आणि 40,000 लोकांचा सर्व्हे केल्यानंतर हे कळालं की नुसतं काउन्सिलिंग करून माणसाचं मन परिवर्तन होत नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी शास्त्र आणणं गरजेचं असतं. का तर लोकांचे रिव्ह्यूज यायला लागले, लोकांचे फीडबॅक यायला लागले की तुमचं व्याख्यान ऐकून, तुमचं व्याख्यान ऐकून, तुमचं काउन्सिलिंग करून माझ्या नवऱ्याने, माझ्या मिस्टरने, माझ्या भावाने, माझ्या वडिलांनी दारू तर सोडली किंवा जे काही तो व्यसन करत होता ते सोडलं, पण हे व्यसन एक कालांतरापर्यंत मर्यादित होतं. म्हणजेच काय तर 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 2 महिना, त्याच्यानंतर त्याच्या दुपटीने ते व्यसन करायला लागले. मग ज्यावेळेस आम्ही ऍड दिली की आम्ही व्यसनमुक्ती ह्या सब्जेक्टवरती काम करतोय, तर समाजामध्ये असं काही शास्त्र आहे का. तर त्यावेळेस डॉक्टर BS माने सरांचा आम्हाला रिप्लाय आला. एकदा जोरदार टाळ्या BS माने सरांसाठी. डॉक्टर BS माने की त्यांच्या स्प्रेमुळे आज समाजामध्ये परिवर्तन घडायला लागलंय. तर डॉक्टर BS माने सरांचा जेव्हा आम्हाला रिप्लाय आला, रिप्लाय आल्यानंतर म्हणाले की मी एक इलेक्ट्रो होमिओपॅथिक प्रोडक्ट बनवलेला आहे. म्हणजेच काय तर हे प्रोडक्ट असं आहे किंवा हा फॉर्म्युला असं बनवलेला आहे, फक्त चेहऱ्यावर आणि पोटावर मारण्यासाठी राहतो. चेहऱ्यावर आणि पोटावर मारण्यासाठी राहतो आणि चेहऱ्यावर मारला की त्याची 15 मिनिटं 20 मिनिटांमध्ये त्याचा जो काही नशा होतो तो नशा उतरतो. त्याच्यानंतर कुठलंही व्यसन करत असेल, तंबाखू, मावा, सिगरेट, नीरा, शिंदी, विषी वगैरे हे जे काही व्यसन आहेत,
तर हे व्यसन त्याचं 15 ते 20 मिनिटांमध्ये त्याची चव बदलेल. म्हणजेच व्यसन सुटणार नाही, पण 15 ते 20 मिनिटांमध्ये चव बदलेल. पण जर याचा तुम्ही 90 डेजचा कोर्स केला आणि 90 डेजचा कोर्स केल्यानंतर 100% तुमचं व्यसन सुटू शकतं. तर त्याचा आपण थोडंसं डीप मध्ये माहिती घेऊया. तर त्याच्यामध्ये 2 स्प्रे असतात. आता याच्यामध्ये जे काही 2 स्प्रे आहे, तो पहिला स्प्रे असतो तो गालावर मारण्यासाठी, म्हणजेच गालापासून तर हा जो भाग असतो आपला, तर ह्या भागामध्ये एक आपला ग्लँड असतो, त्याला आपण सलावरी ग्लँड म्हणतो. तर सायंटिफिक लँग्वेज मध्ये असं म्हटलं जातं की सलावरी ग्लँड मध्ये मारल्यानंतर काय होतं की जो ज्याचं काम असतं, त्याचं एक काम असतं की ब्रेनला मेसेंजर पोहोचवायचं. आणि ब्रेनला मेसेंजर पोहोचल्यानंतर ब्रेन प्रत्येक पार्टला आपली सिग्नल देत असतो की बाबा तू आता तुझं हे काम कर, किंवा तू जर आता व्यसनाचे म्हणजे एखादे ड्रिंक करत असेल आणि ड्रिंक करायचा टायमिंग तुझा आता झाला असेल, तर तू आता ड्रिंक कर. नाही केलं तर तुझे हातपाय थरथर कापायला लागतील, तुला अशक्तपणा येऊ शकतो, तुझा जो काही सायकोलॉजिकल जो काही विचार आहे तो विचार बदलेल. म्हणजेच काय, तर त्याचा सायकोलॉजिकल जो ब्रेन आहे तो ब्रेन काम करणार नाही. मग ब्रेन जेव्हा हा सिग्नल देतो, तर सिग्नल दिल्यानंतर कुठलाही माणूस व्यसन करतो. त्याच्या मागचं हे रिझन आहे. मग स्प्रे काय काम करतो, तर स्प्रे असं काम करतो की चेहऱ्यावर मारल्यानंतर जो काही सलावरी ग्लँड असतो तो 6 ते 7 तासासाठी ब्लॉक करतो. आणि ब्लॉक केल्यानंतर म्हणजे जे ब्रेनला मेसेज पोहोचवायचं काम असतं ते काही काळासाठी ब्लॉक होतं. आणि ब्लॉक झाल्यानंतर त्याला जे काही कृत्य करायचं असतं, म्हणजे त्याला जे काही व्यसन करायचं असतं, तो व्यसन करणं तो थांबवतो. का, तर त्याचा ब्रेन त्याला सिग्नल देतो की आता तुला गरज नाहीये. बरोबर. त्याच्यानंतर जे आपण जिभेवर मारतो, तो स्प्रे जिभेवर मारल्यानंतर कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला टेस्ट लागते बघा, त्याला आपल्या जिभेवरती एक टेस्ट बड असतो, तो टेस्ट बड ऍक्टिव्ह राहतो सदा. आणि तो ऍक्टिव्ह राहिल्यानंतर काय होतं की कुठलेही आपण व्यसन केलं किंवा आपण कुठलेही पदार्थ खाल्लं तर त्याच्यानंतर ती टेस्ट लागते. आणि हा स्प्रे मारल्यानंतर काय होतं की ती टेस्ट जी असते ती डिऍक्टिव्हेट होते. आणि डिऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्याला व्यसनाची चव लागणार नाही, पण ऑदर जे काही आपण खातो त्याची चव मात्र पूर्णपणे त्याला लागेल. म्हणजेच फक्त व्यसनाची चव त्याची बदलेल. मग एका साईडला काय केलं आपण, तर सलावरी ग्लँडला ब्लॉक केलं. दुसऱ्या साईडला काय केलं आपण, जे टेस्ट बड असतात त्याला डिऍक्टिव्हेट केलं. आणि डिऍक्टिव्हेट केल्यानंतर ब्रेनचं जे काही काम आहे त्याला आपण थांबवलं. त्याच्यानंतर माणूस जो व्यसन करतो, हा व्यसन हे 1 दिवसासाठी मर्यादित नसतं, तर ते एक दिवस, 10 दिवस, महिनाभर, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष असं हे व्यसन चालत असतं. तो व्यसन करून करून काय असतं की आपल्या शरीरामध्ये निकोटीन आणि अल्कोहोल याचा डाटा शिल्लक असतो. मग हा डाटा शिल्लक झाल्यानंतर काय होतं की याला रिमूव्ह करणं पण सायमल्टेनियसली गरज आहे. तर हा जो काही पोटावर मारण्याचा दुसरा स्प्रे आहे, एका याच्यामध्ये 2 स्प्रे असतात, तर हा पोटावर मारल्यानंतर नाभीच्या आजूबाजू 6 स्प्रे करायचे. तर 6 स्प्रे केल्यानंतर काय होतं की जे आपल्या आतमध्ये जे काही अल्कोहोल आणि निकोटीन साचलेलं असतं, तर ते अल्कोहोल डे बाय डे रिमूव्ह होतं. तर ते रिमूव्ह जे असतं ते आपलं घामाद्वारे, टॉयलेटद्वारे, त्याच्यानंतर युरिनद्वारे ते हळूहळू रिमूव्ह होतं. मग जर डाटा तुमचा निघून गेला तर जे काही शरीर असतं ते डिमांड करत नाही व्यसनाची. त्याच्यानंतर एका साईडला आपण त्याचं सलावरी ग्लँडला पण थांबवलं, टेस्ट बड पण थांबवले, शरीरातून डे बाय डे आपण त्याचं अल्कोहोल पण रिमूव्ह करतोय. मग एखाद्या पेशंटने जर अल्कोहोल डायरेक्ट सोडलं तर त्याला चक्कर येऊ शकतो, त्याचे जे काही हातपाय ते थरथर कापायला लागू शकतात, किंवा त्याचा ब्रेन काम करणार नाही. सायकोलॉजी जेव्हा त्याचा ब्रेन काम करत नाही, का, तर त्याच्या शरीरामध्ये फॉस्फरस आणि जे काही आपलं सल्फर असतं ते मेंटेन राहत नाही. मग शरीरातलं सल्फर आणि फॉस्फरस जर मेंटेन करायचं असेल तर त्याच्यासोबत त्याला अँटॉक्स टी हा काढा देणं गरजेचं असतं. तर हा अँटॉक्स टी काढा असा आहे, 120 वनस्पतीपासून आयुर्वेदिक फॉर्म्युला बनवलेला आहे की ज्याचं काम आहे छोट्या छोट्या 120 प्रॉब्लेम्सवरती काम करतो. तर हा काम कसं करणार, तर शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स असतात तर ते टॉक्झिन्स रिमूव्ह करायचं काम अँटॉक्स टी करत असतो. आणि शरीरामध्ये जो काही व्यसनाचा म्हणजे अल्कोहोलचा जो काही डाटा शिल्लक असतो त्याला डे बाय डे रिमूव्ह करायचं काम करतं. आणि शरीरातलं जे काही फॉस्फरस आणि सल्फर आहे ते सल्फर मेंटेन करण्याचं काम करतं. मग जस्ट लाईक जे आपण आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं बघा की इच अँड एव्हरी पर्सन 6 महिन्यातून एकदा पंचकर्म करणं गरजेचं असतं. म्हणजेच मिनी पंचकर्म म्हणून हा अँटॉक्स टी काढा काम करत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला अँटॉक्स टी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही आम्ही जे काही पिलो, आम्ही जे काही चहा पितो, हे पण एक व्यसन आहे. तर व्यसनाविषयी आपण थोडी माहिती घेऊया. तर जगाच्या लोकसंख्येच्या म्हणजे आज आपल्या जगामध्ये 140 करोड जनता आहे, बरोबर. 140 करोड पॉप्युलेशन आहे. त्या 140 करोड पॉप्युलेशनच्या त्याच्या अगेन्स्ट जर आपण डिवायडेशन करायला म्हटलं तर आज जगाच्या लोकसंख्येच्या व्यतिरिक्त 85% लोक असे आहेत की ज्यांना वेगवेगळ्या टाईपचं व्यसन आहे, बरोबर. म्हणजे 85% लोक असे आहेत की ज्यांना वेगवेगळ्या टाईपचं व्यसन आहे. आणि 85% मधून उरलेले 15% लोक जे आहेत त्या 15%ना आपण अल्कोहोलिक व्यसन आहे असं म्हणूया. म्हणजे 85% जे लोक आहेत
ते लोक येतात तुमचे निकोटीन रिलेटेड व्यसन. आता तुमच्यातलेच काही व्यक्ती बसलेले आहेत, आमच्यातलेच काही व्यक्ती बसलेले आहेत. व्यक्ती उठून टॉयलेटमध्ये गेला, टॉयलेटमध्ये गेल्यानंतर तंबाखू काढली, दॅट मीन्स हिडन व्यसन. ते व्यसन दिसत नाही. कोणी जाऊन बाहेर जाऊन स्मोक करून आलं म्हणजेच हिडन व्यसन, की जे दिसणारं नाहीये. मग जर जगाच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज पैकी आपण विचार केला तर 85% लोक हे वेगवेगळ्या टाईपचे व्यसन करतात. मग त्या 85%मध्ये जे काही व्यसनाचे 2 प्रकार असतात. व्यसनाच्या 2 प्रकारमध्ये पहिला प्रकार जो येतो तो निकोटीन रिलेटेड व्यसन. मग आता निकोटीन रिलेटेड व्यसन आपल्या बॉडीसाठी घातक आहे का अल्कोहोल रिलेटेड व्यसन घातक आहे ते आपण जरा बघूया. तर प्रकारचे आपण बघतोय 2 प्रकार आहेत मोस्ट ऑफ द, निकोटीन रिलेटेड व्यसन आणि अल्कोहोल रिलेटेड व्यसन. आता निकोटीन रिलेटेड व्यसन म्हणजे काय, तर निकोटीन रिलेटेड व्यसन मध्ये माणसाला फील येतं. बरोबर, एखाद्याने सिगरेट पिले, जसं आपण एक्झाम्पल बघितलं, एखाद्याने तंबाखू खाल्ली, दॅट मीन्स त्याचं फक्त फील येतं, म्हणजे त्याचं अजून आजारामध्ये कन्वर्ट झालेलं नाहीये. आणि जे दुसरं व्यसन असतं ते अल्कोहोल रिलेटेड व्यसन. अल्कोहोल रिलेटेड व्यसन म्हणजे काय, ज्या माणसाचं व्यसन हे आजारामध्ये कन्वर्ट झालेलं असतं. मग निकोटीन अल्कोहोल रिलेटेड व्यसन मध्ये अजून 2 प्रकार येतात. एक जे काही सिम्पटम्स दाखवतं म्हणजे माइल्ड टू मॉडरेट सिम्पटम्स आणि विड्रॉल सिम्पटम्स, असे 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. मग आता जे आपण बघायला लागलो की 85% लोक जे व्यसन करतात ते निकोटीन रिलेटेड व्यसन करतात. मग निकोटीन रिलेटेड व्यसन मध्ये काय येतात, तर तुमचं पहिली गोष्ट तंबाखू, दुसरी महत्वाची गोष्ट की सिगरेट, त्याच्यानंतर मावा, गुटखा, त्याच्यानंतर मिसरी, शिंदी, नीरा, हे जे व्यसन आहे हे तुमचे व्यसन येतात निकोटीन रिलेटेड व्यसन. मग आता असं म्हटलं जातं की मानवी जीवनाला अल्कोहोल पेक्षा निकोटीनचा जास्त धोका आहे. कसं काय ते बघूया आपण. का धोका आहे, आज तुम्ही कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन बघा. कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये जर एखाद्या पेशंटला आपण बघितलं आणि त्याला जर विचारलं की तो आधी कुठल्या टाईपचं व्यसन करत होता, तर तो 100% सांगेल की गुटखा, मावा वगैरे, सिगरेट वगैरे हे व्यसन करत होतो. म्हणजेच कॅन्सरला कारणीभूत जे आहे ते तुमचं निकोटीन रिलेटेड व्यसन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, फोनवर बोलताना, फोन पण एक व्यसन आहे. चहा पण एक व्यसन आहे, त्याच्यावर आपण बोलूया. तर फोनवर बोलताना काय होतं की कोणीतरी इकडं गुटखा खातोय, एक हात फोनला आहे, ऍक्सिडेंट होतात. याचं कारण सुद्धा व्यसनच आहे. मग हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, कारण जगाच्या लोकसंख्येचे 85% लोक हे निकोटीन रिलेटेड व्यसन करतात. मग आता अल्कोहोल रिलेटेड व्यसन म्हणजे काय, तर जगाच्या लोकसंख्येच्या व्यतिरिक्त 15% जे काही लोक असतात ते अल्कोहोल रिलेटेड व्यसन करतात. म्हणजे बघा, जे आपण दारूवरती बोलायला लागलोय तो किती छोटा पार्ट आहे. 15%च लोक अल्कोहोल रिलेटेड व्यसन करतात. अजून दुसरी गोष्ट सांगतो, त्याच्या पलीकडे असं आहे, त्याच्या पलीकडे असं म्हटलं जातं की अल्कोहोल जेवढं मानवी जीवनाला घातक आहे त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त घातक हे निकोटीन रिलेटेड व्यसन आहे. मग आपण कुठेतरी हे व्यसन थांबवायला पाहिजे. ठीक आहे सर, मीटिंग चालू करतो. तर आपल्याला जे काही BS माने सरांनी बनवलेला स्प्रे आहे तर तो वापरणं गरजेचं आहे. तर अल्कोहोल मध्ये जसं आपण बघतोय की 15% लोक हे अल्कोहोल रिलेटेड व्यसन करतात, तर त्या 15% मध्ये पण डिवायडेशन आहे. तर 15% पैकी जे 5 किंवा 6% लोक आहेत त्या लोकांना निवासी व्यसन, मला टिफिन करून ठेवा, मला निघायचंय 7 वाजता. जगाच्या लोकसंख्येच्या व्यतिरिक्त जे काही 5 ते 6% लोक आहेत तेच लोक हे विड्रॉल सिम्पटम्स मध्ये असतात. कसं, कारण की 15% मध्ये जे काही लोक येतात काही ओकेशनली घेतात, काही जे असतात 2 महिन्यातून, 1 महिन्यातून, 6 महिन्यातून असं ड्रिंक करतात. दॅट मीन्स ते ओकेशनली व्यसन असतं. आणि जे 5 ते 6% लोक असतात ते त्या लोकांना मात्र रोज लागते नशा. का लागते, कारण त्यांच्या बॉडीला जे गरज असते ती अल्कोहोलची गरज असते, त्याची बॉडी डिमांड करत असते. मग अशा लोकांसाठी हा स्प्रे कामात येईल का, तर अशा लोकांसाठी हा स्प्रे कामात येणार नाही. का कामात येणार नाही, कारण ज्या व्यक्तीला व्यसनाची एवढी तलब लागलेली आहे, व्यसनाची एवढी गरज लागलेली आहे, तर या छोट्याशा स्प्रेने त्यांचं व्यसन सुटणार नाही. तर त्या अशा 5 ते 6% लोकांसाठी काय करायला पाहिजे, तर जे विड्रॉल सिम्पटम्स मध्ये आहे. आता विड्रॉल मध्ये काय, तर आमच्या भाषेमध्ये असं म्हटलं जातं की विड्रॉल म्हणजे काय, ज्याचं शरीर जे आहे ते पिवळसर दिसतंय, पिवळं दिसतंय, ज्याच्या शरीरावर असं झालेलं आहे की जॉन्डिसचे लक्षण दिसत आहे, जो वीक झालेला आहे, ज्याचं वजन वेट लॉस व्हायला लागलंय. दॅट मीन्स काय, तर आता दारू त्याला पित नाही, म्हणजे माणूस दारूला पित नाही तर दारू त्याला प्यायला लागले. म्हणजेच काय, तर त्याच्या ब्रेन पर्यंत व्यसन गेलेलं आहे. म्हणजे व्यसन हा एक आजार बनलेला आहे. तर आजाराला जर आपल्याला थांबवायचं असेल तर आजारासाठी आपण काउन्सिलिंग किंवा हे काम करू शकतं का, किंवा हा छोटासा स्प्रे काम करू शकतं का, तर अजिबात नाही. तर त्याच्यासाठी आमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे. आमचं व्यसनमुक्ती केंद्राचं नाव आहे शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र आणि जनरल हॉस्पिटल कोल्हापूर. सध्या व्यसनमुक्तीची जी काही आमची साईज आहे
तर 100 बेडचे आहे, पण सध्या समाज सोसायटीमध्ये जे काही चाललेलं आहे, आजही आमच्या केंद्रामध्ये 115 पेशंट ऍडमिट आहे. म्हणजेच केंद्राची साईज 100 बेडची आहे, पण आज 115 पेशंट ऍडमिट आहे. एवढे व्यसन रिलेटेड जे काही लोक आहेत, म्हणजे एवढे लोक विड्रॉल सिम्पटम्स मध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर मला सांगायला अभिमान वाटेल की 2028 पर्यंत समर सोशल फाउंडेशन ही संस्था आहे, ही संस्था महाराष्ट्रातलाच नव्हे तर इंडियामधलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती हे 2028 पर्यंत करणार आहे. कारण रिसेंटली आम्ही 3 एकर जागामध्ये 1000 बेडचं व्यसनमुक्ती केंद्र बांधतोय की ज्याची बेड कॅपॅसिटी 1000 असेल. आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रातलंच नाही तर इंडियामधलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र बनायला जात आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या हा जो काही प्रकार आहे तर समाज सोसायटी आणि कुटुंबाला का कारणीभूत आहे, किंवा समाज सोसायटी आणि कुटुंबाला जो व्यसनामुळे कुटुंबच बर्बाद व्हायला लागलंय त्याचं छोटंसं उदाहरण पाहू. जे आमची संस्था याच्यावर काम करायला लागली होती, पण संस्थेला पाहिजे तेवढी गती मिळत नव्हती. संस्थेला जी गती पाहिजे होती, संस्थेचं जे काही काम चाललं होतं ती गती आम्हाला एक एक्झाम्पल मिळून दिली. एक्झाम्पलचं नाव आहे किंवा ती स्टोरी आहे आणि ती रिअल स्टोरी आहे. तुम्ही जर युट्यूबवरती सर्च जरी केली आणि युट्यूबवरती बघितली जरी तर ती जी काही स्टोरी मी आज तुम्हाला सांगायला जाणार आहे ती स्टोरी रिअल आहे. म्हणजेच ती स्टोरी ऐकल्यानंतर संस्थेचे काही आमचे संचालक आहेत सादिक शेख म्हणून, एकदा जोरदार टाळ्या. सादिक शेख एक छोटस रोपटं आम्ही लावलं होतं, एक छोटस रोपटं कोल्हापूर मधून लावलं होतं. आज त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि वटवृक्षामध्ये रूपांतर नव्हे तर भारतातच नव्हे तर 13 देशांमध्ये आमची संस्था सध्या काम करते आहे. तर एक्झाम्पल किंवा स्टोरी अशी आहे, एक त्या स्टोरीचं जे काही नाव आहे बंड्याची आत्मकथा. आता ही बंड्याची आत्मकथा ही जी काही स्टोरी आहे तर एक कुटुंब असतं. एक पिंकी नावाची मुलगी असते आणि एक बंड्या नावाचा मुलगा असतो. पिंकीचं वय असतं 2 वर्ष आणि बंड्याचं वय असतं 6 वर्ष. त्यांना एक आई वडील जे काही सुखी कुटुंब चालत असतं, 4 जणांचं कुटुंब असतं. आणि 4 जणांचं कुटुंब म्हणजेच पिंकीच्या आईचं काम काय असतं तर पिंकीला शाळेत पाठवणं, बंड्याची तयारी करणं, बंड्याला शाळेत पाठवणं. आणि त्याचा जो वडील असतो त्याचा वडील एका कारखान्यात नोकरीला असतो. आणि एका कारखान्यात नोकरीला करत असताना त्यांचं कुटुंब अगदी व्यवस्थित चालत असतं. आणि कुटुंबामध्ये एकदा घडतं असं की बंड्याचे जे काही वडील असतात ते बंड्याचे वडील एकदा बियर पिऊन येतात. आणि बियर पिऊन आल्यानंतर त्याची आई बंड्याच्या वडिलांवरती संशय घेते की तुमचा तोंडाचा आज वास येतोय. आणि तुम्हाला पण माहिती की व्यसनाधीन जो काही माणूस असतो ह्याला तर ऑस्कर दिला पाहिजे. का ऑस्कर दिला पाहिजे तर यांच्याकडे जेवढे आपल्याकडे कारण नाहीत तेवढे त्याच्यापेक्षा दुपटीचे कारण त्यांच्याकडे असतात. मग बंड्याच्या वडिलांनी सांगितलं की अगं मी हे बियर प्यालोय. बियर म्हणजेच काय तर फळांचा रस. बियर म्हणजे काय तर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. बंड्याची आई म्हणाली जर एवढा फळांचा रस चांगला आहे, आपल्या शरीरासाठी जेवढे चांगलं आहे तर मला पण आणून द्या की. त्याच्यानंतर तो जो काही बंड्याचा वडील असतो, बंड्याच्या वडिलांनी सांगितलं की थोडस गोल स्टोरी फिरवल्यानंतर की आमच्या कारखान्यामध्ये एका माझ्या मित्राला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर आमची गमती मुक्ती मध्ये बियर आणल्या आणि बियर प्यालोय की तो जे व्यसन नाहीये किंवा ती दारू नाहीये हे घडलं. त्याच्यानंतर सकाळी बंड्याची आई कामाला लागते. बंड्याची आई जी काय असते ती बंड्याला शाळेत पाठवणं, पिंकीचं आवरणं, त्याच्यानंतर घर स्वयंपाक करणं. आणि बंड्याचे जे काही वडील असतात ते आपल्या कामाला जातात. 3 महिन्यानंतर घडतं असं की सुखी संसार चाललेला असतो, कुठल्याही प्रकारचा काही वादविवाद नसतो. आणि बंड्याचे वडील जेव्हा 3 महिन्यानंतर रिपीट ही घटना करतात म्हणजेच काय तर ते परत ड्रिंक करून आलेले असतात. म्हणजे आता ते बियर प्याले नाही तर बियर न पिल्यामुळे ते ड्रिंक करतात म्हणजेच इंग्लिश दारू पितात ते. आणि हे केल्यानंतर जेव्हा ते घरी येतात, घरी आल्यानंतर पिंकीची आई जी असते, पिंकीची आई बंड्याच्या वडिलांचं वास घेते. आणि वास घेतल्यानंतर हा माणूस काय आता सुधारणार नाही, कारण आता हे दारू प्यायला लागले. आणि दारू प्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वादविवाद होतात. वादविवाद झाल्यानंतर बंड्याचे वडील हुशारच असतात, परत ते त्यांना गोल फिरवतात. आणि फिरवल्यानंतर हे चांगलं असतं वगैरे असं तसं हे करून मी आजपासून दारू पिणार नाही, उद्यापासून दारूला हात लावणार नाही. गोल फिरवल्यानंतर ती रात्र जाते, परत सकाळी उठून त्यांच्या कामाला जातात ते. त्याच्यानंतर परत 3 महिन्यानंतर अशी घटना घडते की घटना अशी असते की बंड्याचे वडील नुसतं ड्रिंक केलेलं नसतात तर एवढे हायमोड मध्ये असतात ते की त्यांना चालता येत नव्हतं. आणि चालता न आल्यामुळे ते रात्री लेट घराला येतात. आणि घरात आल्यानंतर एवढं जोराचं भांडण होतं की त्या पिंकीची जी काही आई आहे, पिंकीच्या आईने ठरवलं की आता हा माणूस पूर्ण वाया गेलेला आहे, हा पूर्ण व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, तर ह्या माणसाला आता कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. म्हणून गावामध्ये सरपंचांना बोलवतात, हिच्या आई वडिलांना बोलवतात, त्याच्या आई वडिलांना बोलवतात, एक मीटिंग घेतात. आणि मीटिंग मध्ये असं हे करतात
की हा माणूस आता पूर्ण वाया गेलेला आहे, तर ह्याला पूर्ण दारूची सवय लागलेली आहे, हा दारू कदापि सोडू शकत नाही, तर ह्याला तुम्ही काहीतरी 2 शब्द चांगले सांगा. त्याच्यानंतर सरपंच येतात, हिचे आई वडील येतात, त्याचे आई वडील येतात, बंड्याचे वडील जे असतात ते ड्युटीवरून आल्यानंतर जशी काही घरात पब्लिक बघतात, पब्लिक बघितल्यानंतर घरात आल्या आल्या ते सर्वांचे पाय धरायला सुरुवात करतात आणि पाय धरायला सुरुवात केल्यानंतर सर्वांची माफी मागतात की मला माहिती तुम्ही कशासाठी आलाय, मला माहिती माझं व्यसन आता वाढलेलं आहे, मी दारू पितोय, मला आता सांगायची गरज नाही, उद्यापासून मी दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावणार नाही. सरपंचांना सांगतात, सरपंचांना सांगितल्यानंतर त्याच्या आई वडिलांना सांगतात, हिच्या आई वडिलांना सांगतात, सर्व मिटल्यानंतर सरपंच म्हणतात अगं एवढा चांगला माणूस आहे तरी तू याची हे करायला लागले, तू आमच्याकडे चुगल्या करायला लागले, असा चांगला माणूस तुला भेटेल का. म्हणजेच हे लोक कसे असतात व्यसनाधी, जो विड्रॉल सिम्पटम्स मध्ये असतात. विड्रॉल सिम्पटम्स मध्ये एका दिवसात माणूस बनत नाही, तर त्याला कारण असतात काहीतरी. मग यांची पण स्टोरी अशी होती की विड्रॉल सिम्पटम्स मध्ये चालले होते आणि त्याच्यानंतर घडतं असं की ती मीटिंग जी असते ती मीटिंग तिथे संपते आणि बंड्याचे वडील सांगतात की आता तुम्ही आले आहात तर एक मटणाचं जेवण आणतो आणि जेवण करून जा. जेवण करून गेल्यानंतर मी आजपासून दारूच्याही थेंबाला हात लावणार नाही. त्याच्यानंतर परत सुरळीत काम चालू असतं. पिंकीचं आवरणं, पिंकीचं आवरल्यानंतर बंड्याचं आवरणं, बंड्याला शाळेत पाठवणं, त्याच्यानंतर बंड्याचे वडील कारखान्यात जातात. 3 महिन्यानंतर परत स्टोरी अशी घडते की एक हॉस्पिटलमधून फोन येतो आणि हॉस्पिटलमधून फोन आल्यानंतर सांगतात की पिंकीची आई बोलते. जसं की पिंकीची आई म्हटली की हो मी पिंकीची आई बोलते, तिकडून रिप्लाय येतो की तुमच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ऍक्सिडेंट मध्ये तुमच्या मिस्टरांनी 2 पाय गमावलेले आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलला या. पिंकीच्या आईने जसं का फोन ऐकल्यानंतर पायाखाली जमीन सरकले आणि तिला कळत नव्हतं की काय करायचं. शेजारच्यांना बोलवल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी गेले. तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर बंड्याच्या वडिलांची परिस्थिती जेव्हा बघितली तर बंड्याचे वडिलांचे 2 पाय कट्स केले होते, कारण ऍक्सिडेंटच एवढा मेजर झालेला होता. त्याच्यानंतर घडलं असं, त्याला घरी आणण्यात आलं. घरी आणण्यात आल्यानंतर बंड्याचे वडील हे घरीच असायचे. घरी असल्यानंतर 2 ते 3 महिने त्यांचा संसार जो काय सुखी चालला. जे काही पैसे होते, जे काही साचलेलं सोनं बिनं जे काही होतं ते पूर्ण मोडलं गेलं, पैसे खर्च झाले आणि आता बंड्याच्या आईच्या पुढे प्रश्न पडला की मी आता घरातलं आवरायचं कसं, घरातलं पिंकीला शाळेत कसं पाठवायचं, बंड्याला शाळेत कसं पाठवायचं ते कळत नव्हतं आईला. आणि आईने डिसिजन त्या दिवशी घेतला की मला सुद्धा आता कामाची गरज आहे आणि त्याच्यानंतर पिंकीच्या आईने डिसिजन घेतला की मी आता एका दुकानामध्ये कामाला जाते. बंड्याच्या वडिलांना सांगितलं आणि पिंकीच्या आईने त्या दिवसापासून एक कापड दुकानामध्ये आपल्या कामाची सुरुवात केली. हे काम करत असताना अनेक महिने गेल्यानंतर सुरळीत कुटुंब चालू होतं. पिंकीचं आवरणं, बंड्याचं आवरणं आणि त्याच्यानंतर जो काही बंड्या होता तो बंड्या पण स्कूलमध्ये जात होता, पिंकी पण जात होती. त्याच्यानंतर घडलं असं की एक दिवस असं झालं की जे काही पिंकीचे वडील होते तर हे पिंकीचे वडील पिंकीला बोलवायचे स्कूलमधून आणि पिंकीला बोलवल्यानंतर त्याला एक 10 रुपयाचं आमिष द्यायचे आणि 10 रुपयाचं आमिष देऊन गावातल्या दारू दुकानामध्ये देशी दारू आणायला पाठवायचे आणि ती जी काही बॉटल होती ती बॉटल ती स्कर्टमध्ये घालायची आणि पिंकी त्याच्या वडिलांना द्यायची. ही घटना 2-3 वेळा रिपीट झाली आणि रिपीट झाल्यानंतर एकदा घडलं असं की त्याच्या तोंडाचा वास येत होता आणि वास आल्यानंतर आरडाओरडा केल्यानंतर पिंकीच्या आईला कळालं की हे कुठून तरी बहुतेक दारू आणतात, पण पिंकीच्या आईला माहित नव्हतं की पिंकी आणून देते म्हणून. मग त्यानंतर एक 2-3 महिने घटनाला हे झालं. त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर घडलं असं की शेजारची बाई जी आहे, शेजारच्या बाईने पिंकीच्या आईला बोलवलं आणि पिंकीच्या आईला बोलवल्यानंतर तिला सांगितलं की तुला काही माहिती आहे का की तुझी जी काही पिंकी आहे, तुझ्या पिंकीला तुझे जे काही मिस्टर आहे हे शाळेतून घरी बोलवतात आणि घरी बोलवल्यानंतर एक 10 रुपयाचा आमिष देतात आणि 10 रुपयाचा आमिष देऊन त्या पिंकीला दारू आणवण्यासाठी पाठवतात आणि दारू आणवल्यानंतर हे ड्रिंक करतात. त्याच्यानंतर जसं काही पिंकीच्या आईने ऐकलं, पिंकीच्या आईने आरडाओरडा केली, त्याचं अंथरूण वगैरे बाजूला फेकलं तर तिचं दारूची एक बॉटल होती आणि बॉटल होती. त्याच्यानंतर पिंकीच्या वडील त्यांना तर ऑस्कर दिला पाहिजे. ते कसे असतात, एवढा आपल्या कुटुंबावर आघात झालेला आहे, एवढ्या आपल्या कुटुंबावर हे प्रॉब्लेम झालेला आहे तरी देखील हा माणूस ड्रिंक करायचा सोडत नाही. त्याच्यानंतर पिंकीचं आणि त्याच्या आई वडिलांचं जोरात भांडण झाल्यानंतर पिंकीचे वडील रडले. पिंकीच्या वडिलांनी सांगितले की ज्याच्यामध्ये माझे दारूमुळे माझं आयुष्य बर्बाद झालेलं आहे, माझ्या पिंकीचं आयुष्य, माझ्या बंड्याचं आयुष्य चाललंय, तर त्या दारूला मी आजपासून हात लावणार
नाही. एवढं झाल्यानंतर त्यांनी सुद्धा प्रॉमिस केलं आणि त्याच्यानंतर परत त्यांचं कुटुंब सोडून चालायला लागलं. घरातलं ते काही वातावरण होतं व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर घडलं असं की परत एकदा बंड्याच्या वडील जे होते, बंड्याच्या वडिलांनी त्या पिंकीला दारूच्या दुकानात पाठवलं आणि त्या दिवशी घडलं असं की पिंकीची आई जी होती, पिंकीची आई ही दुपारी घरी आली आणि दुपारी घरी आल्यानंतर बघतेच काय तर पिंकी घरात नाही. त्याच्या मिस्टरला विचारते की पिंकी गेली कुठे. तिचे वडील म्हणाले की पिंकी असेल बघ, इथं कुठेतरी असेल, बघ जरा. त्याच्यानंतर तिला कळालं की पिंकी जर घरी नाहीये, बाहेर नाहीये, तर कुठं असेल पिंकी? दारूच्या दुकानामध्ये. पिंकीच्या आईने जसं की दारूच्या दुकानाकडे पाऊल पाडलं तर पिंकी तिकडून दारूची बॉटल घेऊन जशी का वळाली, पिंकीची आई समोर उभी राहिली. पिंकीच्या मनात प्रश्न आला की आता आई आली आणि आईने बजावलं होतं की पिंकी ही कोणा तुझ्या वडिलांचं ऐकू नको. तुझ्या वडिलांनी किती जरी तुला आमिष दिलं तरी त्यांना दारूच्या दुकानात ची बॉटल आणून द्यायची नाही. त्याच्यानंतर पिंकी जेव्हा वळाली तर पिंकी वळाल्यानंतर तिला कळत नव्हतं की मी आता काय करू आणि आईला कळत नव्हतं की मी आता दोष कोणाला देऊ. माझ्या नवऱ्याला दोष देऊ की ही पिंकीला दोष देऊ की दारू दुकानाला दोष देऊ. त्याच्यानंतर तिने का पिंकीच्या कानाखाली वाजवली आणि पिंकी जशी का तिच्या समोर होती, स्कर्ट मध्ये तिने दारूची बॉटल लपवली होती. जसा का तिने टर्न घेतला मारल्यानंतर ती एका दगडावरती पडली आणि दगडावरती पडल्यानंतर ती दारूची बॉटल जी होती ती पोटात फुटली आणि फुटल्यानंतर तिच्या काय काचा होत्या, काचा पूर्ण आतमध्ये गेल्या. आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा पिंकीच्या आईने ती पिंकीला बाजूला केला तेव्हा पूर्ण पिंकी ही रक्तबंबाळ झाली होती आणि रक्तबंबाळ झाल्यानंतर पिंकीच्या आईने आरडाओरडा केला. आरडाओरडा केल्यानंतर गावातल्या लोकांना बोलवलं आणि गावातल्या लोकांना बोलून पिंकीच्या आईने तालुक्याच्या ठिकाणी नेलं. तालुक्याच्या ठिकाणी नेल्यानंतर घडलं असं की तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं पिंकीच्या आता फारच काचा आतमध्ये गेल्या आहेत, तर पिंकीची वाचण्याची शक्यता नाहीये, तर तुम्ही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जा. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जात असताना पिंकी ही वाटेतच दगावली आणि पिंकी वारली. तिला कळत नव्हतं तिच्या आईला की दोष मी कोणाला देऊ. नंतर पिंकीचं जे काही प्रेत आहे ते घरी आणण्यात येतं. पण पिंकीची आई जेव्हा ती मेली त्या वेळेपासून तरी 8 दिवसापर्यंत पिंकीची आई रडलीच नाही. पिंकीच्या आईच्या डोळ्यात अश्रूच नाही. ती त्याच सायकल मध्ये फिरत होती, तेच स्वतःला दोष देत होती की मी दोष मला देऊ, दोष माझ्या नवऱ्याला देऊ, दोष माझ्या पिंकीला देऊ का दोष माझ्या त्या दारू दुकानाला देऊ. कारण पिंकी जेव्हा स्कूलमध्ये जात होती तर पिंकी ही येणाऱ्या काळामध्ये तिचे जे काही टीचर होते, टीचर असे म्हणायचे की येणाऱ्या काळामध्ये तुझी जरी परिस्थिती गरिबीची असली तरी ही पिंकीचा जो काही ऐकू आहे हा ऐकू फार हुशार आहे, पिंकीचा ऐकू खूप छान आहे. येणाऱ्या काळामध्ये ही पिंकी आय एस ऑफिसर होऊ शकते असं आम्हाला वाटतंय. पिंकी एवढी हुशार आहे तर तुम्ही तिची काळजी घ्या. आणि त्या पिंकीला आज तिच्या आईने गमावलं होतं. तिला कळत नव्हतं की मी दोष कोणाला देऊ. त्याच्यानंतर 8 दिवस झाल्यानंतर घडलं असं की पिंकीच्या आईने घरात एवढा हुंबाडा फोडला, इतकी रडली आणि रडलीनंतर पिंकीच्या आईने घरात जे काही रॉकेलची डबडी पडली होती तिला घेतलं, तिच्या नवऱ्याच्या अंगावर टाकली, तिच्या स्वतःच्या अंगावर टाकली आणि स्वतःला पेटीला गाडी लावून दोघेही जळाले. आणि जळाल्यानंतर शेजारच्यांना कळालं, जे काही गावातले लोक होते गावातले लोक जमले आणि गावातल्या लोकांनी दोघांनाही बाहेर काढलं. त्याच्यानंतर बाहेर काढल्यानंतर पिंकीची आई जी होती, पिंकीची आई ही 70% जळाली होती आणि पिंकीचे जे काही वडील होते, पिंकीचे वडील हे 80% जळाले होते. कळत नव्हतं. मग दोघांनाही नेलं. त्याच्यानंतर दोघांना नेल्यानंतर पिंकीचे जे काही वडील होते 5 दिवसानंतर पिंकीचे वडील वारले. त्याच्यानंतर 7व्या दिवशी पिंकीची आई वाढली आणि आता राहिला कुटुंबामध्ये फक्त बंड्या जो होता हा बंड्या 2 वर्षाचा होता आणि पिंकी जी होती ती 6 वर्षाची होती. बंड्या हा बघत होता, हे दृश्य बघत होता. बंड्याला कळत नव्हतं की आज या जगामध्ये माझी आई नाहीये, या जगामध्ये माझे वडील नाहीये. वडील कसे जरी असले तरी ते आज माझे वडील होते. तर वडील नाही, माझी छोटीशी बहीण जिचं नाव पिंकी आहे आणि पिंकी ही येणाऱ्या काळामध्ये IAS ऑफिसर होऊ शकली असती, एक मोठी जबाबदार व्यक्ती किंवा एक मोठी अधिकारी होऊ शकली असती, ती आज जगामध्ये नाहीये. बंड्याला कळत नव्हतं. नंतर बंड्याला गावात आणलं गेलं. गावामध्ये काही दिवस बंड्याचा सांभाळ केला गेल्यानंतर बंड्या आज मोठा झालेला आहे. बंड्या आज मोठा व्यावसायिक आहे आणि बंड्याचं जे काही कुटुंब हे व्यसनामध्ये बरबाद झालेलं आहे. तर बंड्या आज मोठा प्रगतशील एक बिझनेसमॅन आहे आणि बंड्या बिझनेसमॅन जरी असला, बंड्या हा मोठा जरी झाला असला तर बंड्याने जरी करोडो रुपये दिले आणि जो म्हणाला की हे करोडो रुपये घ्या आणि माझी आई मला परत आणून द्या, हे करोडो रुपये घ्या आणि माझी बहीण जी येणाऱ्या काळामध्ये IAS ऑफिसर होऊ शकली असती ती मला परत आणून द्या. म्हणजेच एका दारूमध्ये
अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात। या उदाहरणाचा आपल्या संस्थेचा काय संबंध? तर हे उदाहरण ऐकल्यानंतर, ही स्टोरी ऐकल्यानंतर संस्थापक साहेबांच्या मनामध्ये खूप पेटली की आता ही जी काही आपली संस्था आहे ही कोल्हापुरातच नाही तर पूर्ण देशामध्ये गेली पाहिजे, आणि पूर्ण देशातच नाही तर अनेक देशांमध्ये काम झालं पाहिजे। तर आज मला सांगायला अभिमान वाटेल, संस्थेचं काम येणाऱ्या 10 वर्षामध्ये जे आम्ही केलेलं आहे, तर आज भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर 13 देशांमध्ये संस्थेचं काम चालू आहे। तर मग आज तुम्ही अगर माना अगर नका माना, तुमचं इथं येणं आणि माझं येणं हे पण एक विधिलिखित आहे। तुमचं आणि माझं भेटणं, मी जे तुमच्याशी काही बोलतो आहे हे पण एक विधिलिखित आहे। एक त्याच्यावरून स्टोरी सांगतो तुम्हाला, एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमचं लक्षात येईल। तुकाराम महाराजांचे एक मोठे, तुकाराम महाराज जे आहे, तुकाराम महाराजांचे एक मोठे शिष्य असतात, आणि शिष्य जे असतात, शिष्याकडे एक बाई आलेली असते, आणि ती बाई शिष्याला म्हणते की माझा मुलगा जो आहे, माझा मुलगा हा गुळ खातो, तर महाराज तुम्ही याला काहीतरी सांगा जेणेकरून हा त्याचा गुळ सोडेल। महाराजांनी म्हटलं ठीक आहे, उद्या घेऊन ये। जेव्हा ती बाई महाराजांकडे गेली आणि सांगितलं की महाराजाला सांगा तुम्ही हा गुळ खातो, त्याच्यानंतर महाराज म्हणाले की उद्या घेऊन ये। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाई येते, दुसऱ्या दिवशी पण परत महाराज म्हणतात की आज नको, दुसऱ्या दिवशी घेऊन ये। तिसऱ्या दिवशी पण असंच घडतं, तिसऱ्या दिवशी पण बाई येते की महाराजाला तुम्ही काहीतरी सांगा, हा माझा मुलगा खूप गुळ खातो, तर गुळ खाणं हे वाईट आहे हे तुम्हाला व्यवस्थित सांगा। महाराज म्हणतात की आज नको, आज माझा मूळ नाहीये। तर असं करत करत 5व्या दिवशी जेव्हा येते आणि 5व्या दिवशी म्हणते की महाराज तुम्ही याला काहीतरी सांगा, माझा मुलगा हा गुळ खातो, तर महाराज म्हणाले की बाळ इकडे। तो आज जवळ जवळ आल्यानंतर महाराज त्याच्या कानात सांगतात की बाळ गुळ खाणं हे चांगलं नसतं, हे वाईट असतं। तो मुलगा म्हणतो की महाराज ठीक आहे, आजपासून मी गुळ खाणं सोडलं। किती सिंपल गोष्ट आहे, किती सिंपल गोष्ट आहे। महाराजांनी सांगितलं की 2 मिनिटं की तू गुळ खाणं सोड, गुळ खाणं हे चांगलं नसतं, शरीरासाठी हे घातक असतं, तर तू गुळ खाणं आजपासून सोड। जेव्हा हे शब्द महाराजांनी त्या मुलाला सांगितलं, मुलाच्या आईने म्हटलं की महाराज मी तुमच्याकडे 5 दिवसापासून येते, तर हे तुम्ही एक पहिल्या दिवशी पण सांगू शकले असते। पहिल्या दिवशी तुम्ही म्हणू शकले असते की महाराज इकडे बाळ गुळ खाणं चांगलं नसतं, गुळ तुझ्या शरीरासाठी धोकादायक आहे, तर तू गुळ खाणं सोड, तुम्ही पहिल्या दिवशी सांगू शकले असते। पण नाही, महाराज म्हटले की नाही, जेव्हा तू पहिल्या दिवशी आली तेव्हा मी स्वतःच गुळ खात होतो। काय म्हटले महाराज? मी स्वतःच गुळ खात होतो, आणि जेव्हा तू दुसऱ्या दिवशी आली तर मी निश्चय केला पण मी सोडू शकलो नाही। तिसऱ्या दिवशी जेव्हा आलं, तिसऱ्या दिवशी आल्यानंतर तू मला परत म्हणलं की महाराजाला काहीतरी सांगा, हा माझा मुलगा गुळ खातो, गुळ खाणं हे चांगलं नाही, काहीतरी याच्या कानात सांगा। पण त्यावेळेस मी निश्चय घेतला पण गुळ खाणं सोडलं नाही। 4थ्या दिवशी जेव्हा आली तू, 4थ्या दिवशी मी निर्णय घेतला पण माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता, आणि 5व्या दिवशी जेव्हा तू आली मी पूर्णपणे माझा गुळ सोडला होता। तर तुमचा आणि माझा नैतिक अधिकार तोच आहे। जिभेवर ज्याच वेळेस जे शस्त्रासारखे धारदार शब्द त्याच वेळेस येतात ज्यावेळेस आपण स्वतः कुठलं तरी व्यसन सोडतं, आणि जरी आपल्यामध्ये कुणी बघणारं नसतं, जरी आपण 2 व्यक्ती असणार आणि 2 व्यक्तीमध्ये कोणीतरी व्यसन करत असेल, जर कोणीतरी बघणारं नसेल, पण एक लक्षात घ्या, कोणीतरी तिसरा व्यक्ती आहे जो निसर्ग नावाची वरती वस्तू बसलेली आहे, ती कुठेतरी आपल्याला बघते, आणि एक निसर्ग म्हणून आपण काहीतरी आपली एक जबाबदारी असते, नैतिक जबाबदारी असते की आपण जेव्हापर्यंत आपण स्वतः सोडत नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार नाही। म्हणून आजपर्यंत जर कोणी इथं व्यसन करत असेल, कुठलंही व्यसन असू द्या, गुटख्याचं असू द्या, मावाचं असू द्या, दारूचं असू द्या, सिगरेटचं असू द्या, स्वतःने एक निर्णय घ्या, स्वतःने एक स्वतःशी मनाशी कुणगाड घाला की समाज सोसायटीसाठी जे माझं काम आहे, जे माझं काम मी करायला लागलोय, हे कर्तव्य दक्ष काम आहे, आणि समाजाला माझं जे काही गरज आहे ही गरज ही शेवटपर्यंत आहे। तर मी जे काही व्यसनामध्ये अडकलेलो आहे, तर व्यसन हे आपणही सोडलं पाहिजे। जर एवढं बोलून मी व्यसन जो काही हा सब्जेक्ट आहे हा इथे मी पूर्ण कंप्लीट करतो। कोणाला जर काही शंका असेल तर व्यसन बद्दल मला तुम्ही विचारू शकता, आणि एक छोटंसं 5 ते 10 मिनिटं आपण डायबिटीज वरती बोलूया, आणि त्यानंतर मी माझा तुम्ही जो काही अमूल्य वेळ दिला आहे तो अमूल्य वेळ मी घेतला, त्याबद्दल मी तुमचं समक्ष कोणाला काही विचारायचं अजून व्यसन बद्दल? हो, हा सब्जेक्ट असायचा, याच्यावर आमची 2 दिवसाची ट्रेनिंग होती, याच्यावरती आमची ट्रेनिंग होते ना, ही 2 दिवसाची ट्रेनिंग होते। हा अर्ध्या तासात, 1 तासात, 2 तासात संपणारा विषय नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यसनामध्ये 2 प्रकार आहेत, तसं तिसरा प्रकार जो आहे, तिसरा प्रकार म्हणजे चहा, बरोबर? आता चहा म्हणजेच काय, तर भारतीय लोक जे आहेत, हे भारतीय लोक जे आहेत, भारतीय लोकांना चहाची सवय जी कधी न संपणारी आहे।
पण आजपासून मी जे तुम्हाला चहाबद्दल सांगणार आहे, कदाचित उद्यापासून तुम्ही चहा पूर्णपणे सोडू शकता. ऐकायला तयार आहात? तयार आहात ऐकायला सर्वजण? ओके. तर चहा हा जो काही सब्जेक्ट आहे, तुम्ही आम्ही सर्व लोकांना चहाची व्यसन आहे, बरोबर. जसं मोबाईलचं व्यसन आहे, गेमचं व्यसन आहे, जसं मी तुम्हाला व्यसनाचे प्रकार सांगितलं, तसं चहा एक व्यसन आहे. तर चहा कसं व्यसन आहे ते बघूया आपण. तर जेव्हा आपण चहापत्ती असते बघा, तर आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय की चहापत्तीमध्ये जो असतो ना, तो टॅनिन नावाचा एक घटक असतो. एक अँटीऑक्सिडंट म्हणून प्रॉपर्टीज असते, ज्याला आपण टॅनिन म्हणतो. तर चहापत्तीमध्ये तो टॅनिन असतो. आणि जसं की चहा पाण्यामध्ये आपण चहापत्ती टाकली, बरोबर, त्याच्यानंतर काय टाकतो आपण? साखर टाकतो. आता कुणाला माहित नसेल, साखर हा स्वीटनर आहे, स्वीटनर एजंट आहे, बरोबर. पण साखरमध्ये गंधक आणि फॉस्फरस असते, माहिती कोणाला? तर गंधक आणि फॉस्फरस, आणि ज्या वेळेस टॅनिंग मध्ये गंधक आणि फॉस्फरस टाकलं जातं, त्यावेळेस जे काही पाणी असतं, पाण्यामध्ये विष तयार होतं. काय तयार होतं? विष तयार होतं. आणि विष तयार झाल्यानंतर दूध काय? दूध हे अमृत आहे, बरोबर. दूध हे अमृत आहे. मग अमृताला जर तुम्ही विष मध्ये टाकलं तर काय तयार होईल? विष तयार होईल. ते विष आपण रोज घेतो भारतीय लोक, आणि त्या विषला आपण नाव दिलेलं आहे अमृत तुल्य. ते रोज आपण घेतो. तर मला पण मी खंत व्यक्त करतो की माझा जो काही अधिकारी आहे किंवा समाजासाठी जे काही करायला लागलाय, तुम्हाला स्टँडिंग जॉब खूप आहे, बरोबर. स्टँडिंग जॉब खूप असल्यामुळे कुठेतरी क्लिक झालं पाहिजे म्हणून आपण सर्व लोक चहा पितो, पण कुठेतरी तुम्ही हे कमी केलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की दूध हे जे पितात, दूध हे 7 वाजताच पिलं गेलं पाहिजे. पण आपले लोक असे आहेत संध्याकाळी सकाळी घ्यायला पाहिजे. दुधाची जी काही आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे, तर आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय की दूध हे अमृत आहे, आणि अमृतला तुम्ही सूर्यास्त होण्याच्या अगोदर पिलं गेलं पाहिजे. म्हणजे सूर्यास्त संपण्याच्या अगोदर तुम्ही पिलं गेलं पाहिजे. तर आयडियल जी काही थेरपी आहे दूध पिण्याची, ती संध्याकाळची 7 वाजेची. तर मला अपेक्षा आहे की जेवढं तुम्हाला चहा सोडता आलं तेवढं चहा सोडा. याच्यावर जर बोलायला गेलो तर पूर्ण दिवस मी बोलू शकतो, कारण विषय असा आहे की चहा जो आहे ना, हे जे काही आजार आहेत, हे आजार ही मानसिकतेशी रिलेटेड आहे. जी काही मानसिकता असते ना, असं म्हटलं जातं की बहुत सारी बीमारियां, म्हणजे बहुत सारी बीमारी भी एक मानसिकता है, आजार भी एक मानसिकता है, और कई सारे बीमारियां ये भी मानसिकता आहे. म्हणजेच काय, तर तुमची मानसिकता जर स्ट्रॉंग ठेवली तर कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा तुम्ही हारू शकता. एवढी आपल्या मानसिकतामध्ये ताकद आहे. जे काही आध्यात्मिक लोक आहेत, मानसिकतामध्ये असं म्हटलं जातं की जर मी या व्यक्तीकडे बघितलं तर त्याला जळण्याची, म्हणजे त्याला जाळू शकतो, एवढी आपल्या मानसिकतामध्ये पॉवर आहे, एवढी आपली मानसिकता स्ट्रॉंग असते. तर कधीतरी मानसिकता पॉझिटिव्ह ठेवणं, कधीतरी मानसिकता ब्रॉड ठेवणं फार गरजेचं आहे. जे काही आपण काम करायला लागलोय, कधीतरी आपल्याला स्ट्रेस येतो, पण कधीतरी मिरर समोर येऊन उभा राहून बोला की मला आज समाजाची गरज आहे. मी जर आज असलो तर माझ्यामुळे अनेक जे कुटुंब आहेत, हे कुटुंब सुखीचे संसार करतात. अनेक कुटुंब सुखीचे चहा, सुखीचे जे काही खाणं पिणं आहे ते घेतात. कारण का, तर मी इथं स्टँडिंग जॉब करतोय. अनेक लोक आपल्या सीमेवरती असतात. का, तर ते श्वास आम्ही लोक तेव्हाच घेतो की तुम्ही लोक तिथं काहीतरी कर्तव्यनिष्ठ जी काही ड्युटी आहे ती तुम्ही बजावत असतात. पण फक्त थोडंसं कमी करा मी म्हणत नाही, कारण की तुमचा जॉबच तो आहे. तुमचं स्टँडिंग वर्क असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सोडता येणार नाही, पण कुठेतरी कमी करण्याची गरज आहे. आणि कुठेतरी आपल्या समाजामध्ये आयुर्वेदाला महत्व देणं गरजेचं आहे. 3000 वर्षापूर्वी असं म्हटलं जात होतं, त्यावेळेस कधी डॉक्टर होते का? त्यावेळेस कधी कोणी होतं का? त्यावेळेस एवढे आजार पण नव्हते. पण त्यावेळेस आयुर्वेदामध्ये असं काही जडीबुटी होते की ज्याच्यावर माणूस हा बरा व्हायचा. आणि आज झालं काय, आज 75% तर 80% कारण हे जे काही डिसीज आहे हे माणसाच्या मानसिकतेशी डिपेंड आहे. तर आधी तुमची मानसिकता स्ट्रॉंग ठेवा, आधी तुमची मानसिकता ब्रॉड ठेवा. कितीही लॉंग, कितीही तुमच्या याच्यामध्ये बर्डन येऊ द्या, कितीही मोठा प्रॉब्लेम होऊ द्या, पण ज्या वेळेस तुमची मनाची तयारी असते की नाही या प्रॉब्लेमवरती जगामध्ये सोल्युशन आहे, माझ्या माइंडमध्ये याच्यावर काहीतरी सोल्युशन आहे, तर ज्या दिवशी तुम्ही मानसिकता ब्रॉड ठेवणार, ज्या दिवशी तुम्ही मानसिकता स्ट्रॉंग ठेवणार, या जगाला सुद्धा हरवण्याची ताकद एका व्यक्तीमध्ये असते. तर असंच आपलं जे काही दुसरं अभियान आहे, डायबिटीस अभियान, म्हणजे शुगर
अभियान. तर मला एक प्रश्न विचारायचा, इथं बसलेले कोण कोण शुगर पेशंट आहेत, म्हणजे मला त्या पद्धतीने बोलता येईल. कोणीच नाही. तर आपण एक छोटस याच्यावर एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल म्हणजे एक छोटस मी सांगतो तुम्हाला. तर जसं व्यसनाधीनता हा सब्जेक्ट मोठा बनलेला आहे समाजामध्ये, तसंच डायबिटीज जो काही सब्जेक्ट आहे हा फार मोठा बनलेला आहे. डायबिटीज जो काही आजार आहे, तर हा डायबिटीज आजार म्हणजेच काय, तर शुगर म्हणजेच काय, डायबिटीज, आणि डायबिटीज म्हणजेच काय, तर मधुमेह. तर हा जो काही मधुमेहाचा आजार आहे, हा एक आजार नसून तुमच्या शरीरातली जी काही संरचना आहे ज्याचा बिघाड आहे, ज्याला एक छोटासा आपल्या शरीरामध्ये पार्ट असतो ज्याला आपण पॅन्क्रियाज म्हणतो, आणि हे पॅन्क्रियाज जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इनॅक्टिव्ह होतं, पॅन्क्रियाज जेव्हा नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार करणं बंद करतं, कोणाच्या माध्यमातून बंद करतं, ते का बंद करतं, तर असं म्हटलं जातं की मानवी बॉडी जी आहे ही 70,000 करोड सेल्सने बनलेली आहे, आणि त्यातले जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट सेल्स आहेत ते म्हणजे अल्फा, बीटा आणि डेल्टा. जेव्हा बीटा सेल्स आपल्या बॉडीमध्ये इनॅक्टिव्ह होतात, नॅचरली इन्सुलिन बनवणं बंद करतात, त्यावेळेस काय होतं की अतिरिक्त प्रमाणामध्ये आपल्या ब्लडमध्ये ग्लुकोजचा साठा वाढतो, म्हणजेच ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये वाढतं, आणि त्यालाच आपण डायबिटीज, शुगर, मधुमेह असं म्हणतो. मग ज्या वेळेस अतिरिक्त प्रमाणामध्ये आपलं ब्लडमध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यावेळेस काय होतं की आपण जे डेली इंटेक करतो त्यातून पण आपल्याला शुगर आणि कार्बोहायड्रेट म्हणजे हे मिळत असतं. म्हणजे ते मिळाल्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीला शुगरची गरज असते, पण अतिरिक्त प्रमाणामध्ये जर शुगर आपल्या ब्लडमध्ये झाले तर तुम्हाला अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. तर कॉम्प्लिकेशन्स काय येऊ शकतात, हातापायांना जळजळ होणे, तळपायाची आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे, आम्लपित्त, ऍसिडिटी, मायग्रेनचा त्रास, हेडेकचा त्रास, फ्रिक्वेंटली युरिनेशन होणे, सेक्शुअल प्रॉब्लेम, अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन छोटे छोटे येत असतात. त्याच्यानंतर मेजर कॉम्प्लिकेशन मध्ये जर तुम्ही गेलं, ज्यावेळेस ब्रेन पर्यंत जो काही आपला रक्तस्राव असतो, हा रक्तस्राव न गेल्यामुळे काय होतं की ब्रेन पासून जे काही वेन्स असतात ते नाकाच्या, डोळ्याच्या ह्या वेन्स एकच असतात. त्यावेळेस काय होतं की आपल्याला कदाचित पॅरालायसिस पण होऊ शकतो, हार्ट, किडनी, लिव्हर डॅमेज होऊ शकतो. तर असे जे काही लोक समाजामध्ये आहेत, तर असे लोक आहेत की डायबिटीज झाल्यामुळे डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये आत्महत्या करण्यापर्यंत जो विचार लोकांचे गेलेले आहेत. तर कुठेतरी हा आजार आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. तर समाजामध्ये जशी व्यसनाधीनता वाढलेली आहे तसंच डायबिटीज हा वाढलेला आहे. का वाढलेला आहे, छोटस तुम्हाला एक सर्वे सांगतो. 2022च्या सर्वे प्रमाणे जे डायबिटीजचे भारतामध्ये रुग्ण आहेत, जगाच्या लोकसंख्येच्या व्यतिरिक्त 40% लोक असे आहेत की हे डायबिटीजने ग्रासलेले आहेत. आणि जगाच्या म्हणजे जे काही जगाची लोकसंख्या आहे, जगाच्या लोकसंख्येच्या व्यतिरिक्त 40% लोक हे डायबिटीज 40% लोकांना आहे. त्यातले भारतातल्या लोकांना किती टक्के माहिती, तर 25% एकट्या भारतातल्या लोकांना आहे. तर 2035च्या सर्वे प्रमाणे असं म्हटलं जातं की जे काही आपल्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, WHO, ICMR या ज्या काही संस्था आहेत, या संस्था असं म्हणतात की 2035 पर्यंत ही संख्या डबल होणार आहे. म्हणजेच काय, तर 2035 पर्यंत जे काही आपली भारतामध्ये 25% संख्या आहे ती 50% होईल. म्हणजेच इथं बसलेला एक व्यक्ती सोडून एक व्यक्तीला डायबिटीज असेल. आताच बघा तुम्ही, एका कुटुंबामध्ये बऱ्याच लोकांना डायबिटीज असते. घरातले 6 लोक असतील तर कमीत कमी 4 लोकांना डायबिटीज असते. त्याचं कारण असतं की डायबिटीज मध्ये प्रकार आहेत. डायबिटीज मध्ये कुठले प्रकार आहेत, तर टाईप 1, टाईप 2 हे 2 प्रकार आहेत. मोस्ट ऑफ द हे का होतं सांगतो, मोस्ट ऑफ द भारतामध्ये जे काही डायबिटीजचे रुग्ण आढळतात तर हे टाईप 2 चे रुग्ण आहेत. टाईप 2 वरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कारण टाईप 1 मध्ये होतं काय माहितीये का, जन्मापासूनच पॅन्क्रियास काम करत नाही. पॅन्क्रियास हा तुमच्या जन्मापासूनच काम करत नाही, म्हणजे इन्सुलिन बनतच नाही त्याच्या बॉडीमध्ये. आणि टाईप 2 मध्ये काय होतं की वयाच्या 15व्या वर्षापासून कधीही अचानक डिटेक्ट झालेला डायबिटीज म्हणजेच काय, तर टाईप 2 डायबिटीज. आता टाईप 2 डायबिटीज काय होणार, तर मानसिक स्ट्रेस इंड्यूस हा डायबिटीज असतो, तरी तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. त्याच्यानंतर खानपान, जसं आपण सांगितलं की पूर्वी जे काही खाणं पिणं होतं हे सर्व जे काही होतं ऑर्गॅनिक होतं. आता जे काही खाणपिण आहे ते सर्व केमिकल युक्त आहे. शेती जर बघितली, आधीचे जे काही पूर्वज आपले होते, तर आधीचे पूर्वज जे होते ते ही रासायनिक शेती करत होते. आता जे लोक आहेत ते सर्व केमिकल युक्त शेती करतात. पूर्वीचा टोमॅटो एवढाच होता, आजचा टोमॅटो एवढा असतो. काय कारण आहे त्याला, तर ही फवारणी सर्व जे काही केमिकल असतं. आणि अजून इथं बसलेल्या महिलांना एक मला आवर्जून सांगायचं आहे की आपण जेव्हा भाजीपाला घेतो न धुता सर्व करतो का नाही. तर आयडियल आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं, काही धुतात काही नाही धुतात, ठीक आहे. तर आयडियल आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की जे काही भाजीपाला आहे त्याला थोडंसं त्याला धुतलं पाहिजे, तर त्याच्यातलं जे काही केमिकल आहे ते केमिकल बाहेर निघतं
आणि काही काही लोक असतात की डायरेक्ट घेतात, म्हणजे ऑलरेडी आपण खूप सारे केमिकल पोटामध्ये घेतो आणि वरून ते फ्रुट्स वगैरे भाजीपाला ते सर्व पोटात घेतो. म्हणजेच काय होतं की तुमच्या पोटामध्ये काय होतं की सर्व टॉक्सिनचं प्रमाण होतं. त्याच्यानंतर म्हणजे पॅन्क्रियाजला उदाहरण जर द्यायचं म्हटलं, माझं हे हार्ट आहे बरोबर, माझं हे हार्ट आहे, माझं वेट आता 65 आहे, म्हणजेच माझं जे काही ऍज पर BMI चार्ट माझं जे काही वेट आहे हे 66 असायला पाहिजे, पण माझे किती आहे 65, म्हणजेच नॉर्मल आहे बरोबर आहे. पण ऍज पर BMI चार्ट माझं जर 5.3 हाईट आहे आणि माझं जर वेट 70 kg बरोबर, 70 kg तर माझ्या हार्टला काय काम करावं लागेल, माझं हार्ट जे पंपिंग होतं बरोबर, हार्टचं काम काय असतं पंपिंग होणं, म्हणजेच हार्ट जे पंपिंग करतंय तर हे 65 एज साठी बरोबर आहे 65 किलो साठी, पण माझं 70 किलो वेट आहे तर माझं हार्ट एवढं पंपिंग होतं, 70 किलो साठी किती व्हायला लागेल, ताण येईल ना त्याच्या शरीरावर, ताण येईल ना. मग ताण आल्यानंतर काय होईल, एक दिवस असा येईल की हार्ट माझं काम करणं सोडून देईल. तसंच पॅन्क्रियाज नावाचा घटक असतो. मग पॅन्क्रियाज काय करतं, त्याच्या शरीरावर जर लोड आला, त्याच्यावर जर लोड आला आणि लोड आल्यानंतर काय होतं की ते इनॅक्टिव्ह होतं. म्हणजेच काय, तर तुमची जेवणाचे आयडियल टाइम जो आहे, आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की 1 वाजता तुम्ही किंवा 12 वाजता तुम्ही जेवण केलं पाहिजे, पण आपले भारतीय लोक 4 वाजता पहिलं जेवण करतात आणि दुसरं जेवण रात्री 1 वाजता करतात की नाही. आयुर्वेदामध्ये अजून नियम आहे, आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं की सकाळच्या उठल्यापासून पहिला जो काही तुमचा नाश्ता असतो हा पोट भरून खाल्ला पाहिजे, पण आपण काय करतो, कोणी तर करतच नाही, कोणी पोहे खातं, त्याच्यानंतर दुपारचं त्याच्यापेक्षा जास्त खातं आणि रात्रीचं एवढं जास्त खातं की अक्षरशः त्याला मग ते डोलावं लागतं, उठा उठा. तर आयडियल थेरपी अशी आहे, सकाळचा जो काही नाश्ता आहे एकदम पोट भरून खा, तुम्हाला जेवढं हवंय तेवढं पूर्ण खा, त्याच्यानंतर जेवढं तुम्ही सकाळी खाल्लंय त्याच्यापेक्षा दुपारी त्याच्या कमी खा आणि रात्री त्याच्यापेक्षा कमी खा. आयडियल थेरपी ही आहे, पण भारतीय लोकांची लाईफस्टाईलच उलटी आहे आणि ही लाईफस्टाईल उलटी असल्यामुळे काय होते की असे अनेक कारण आहेत, अनेक डिसीज आहेत की लोकांना येतात. म्हणून आजपासून मानसिकता स्ट्रॉंग ठेवा, खाणं पिणं व्यवस्थित ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही जरी बाहेर असाल तुम्ही तर कुठेतरी जे काही स्नॅक्स मिळतं, कधीतरी तुम्हाला आवर्जून सांगेल मी तुम्हाला लोकांना, तुम्हाला काही जरी आज त्रास नसेल, काही जरी त्रास नसेल तर प्रत्येकाने 6 महिन्यामध्ये 2 टेस्ट करणं गरजेचं आहे. तर 2 टेस्ट कुठल्या आहे ते लक्षात ठेवा. पहिली टेस्ट असते ती HbA1c बरोबर. HbA1c का करणं गरजेचं आहे, HbA1c ही तुमची 3 महिन्याची ऍव्हरेज सरासरी शुगर लेवल चेक करत असते की तुम्हाला तुमच्या जेवढी शुगर तुम्हाला लागते आहे बॉडीला, जेवढ्या तुमच्या बॉडीच्या पार्टला शुगर लागते आहे, जेवढं इन्सुलिन बनतं आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त प्रमाणामध्ये शुगर आहे का. मग जर तुमची शुगर त्याच्यापेक्षा जास्त झाली तर तुमची लाईफस्टाईल बदलून तुम्ही ती चेंज करू शकता. तुम्हाला कुठल्या डॉक्टरची गरज नाही. तुम्ही एक काउन्सिलिंग जरी केली किंवा एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जरी गेलात आणि त्या डॉक्टरने जरी सांगितलं की एवढं तुमचं 3 महिन्याची हिस्ट्री चेक केली जाते, तुम्हाला काही स्ट्रेस आहे का, तुम्हाला काही दुसरा प्रॉब्लेम आहे का, तुमचं जेवण कधी आहे, हे सर्व बघितलं जातं आणि ह्या गोष्टी तुम्ही चेंज करा. या गोष्टी चेंज केल्यानंतर शुगर तुमची नॉर्मल लेवलला येऊ शकते. तर ही टेस्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची टेस्ट, बरेच लोक असे आहेत की आज माझ्याशी चांगले बोलत होते पण आज उद्या ते या जगामध्ये नाही. म्हणजेच काय, तर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलेलं आहे सांगतो तुम्हाला. हार्ट अटॅकचं प्रमाण असं आहे की मानसिकता जी असते पूर्ण लोकांची निगेटिव्ह असते आणि कुठल्याही व्यक्तीला जरी मी आज बोललो यांना हार्ट अटॅक येऊन गेला तर हार्ट अटॅक हा असाच येत नसतो. हार्ट अटॅक हा 1-2 महिने 3 महिन्या अगोदर तुम्हाला इंडिकेट करत असते. तुमच्या शरीर जे असतं ते इंडिकेट करत असतं. तर इंडिकेट काय करतं की बाबा तू काहीतरी चेंज कर, तुझ्या शरीरामध्ये जे काही वाढलेलं आहे कुठेतरी रिपोर्ट कर आणि रिपोर्ट केल्यानंतर ह्या गोष्टी चेंज कर, एक चांगल्या डॉक्टरचा सल्ला घे, तर तू त्यापासून मुक्तता होऊ शकते. म्हणजे ती टेस्टचं नाव काय तर लिपिड प्रोफाईल. ही लिपिड प्रोफाईल टेस्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. का करणं गरजेचं आहे तर रक्तामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे का नाही, बॅड कोलेस्ट्रॉल आहे का नाही, HDL LDL हे तुमच्या रक्तामध्ये किती आहे हे दर्शनणारी टेस्ट म्हणजे लिपिड प्रोफाईल. एकदा 6 महिन्यात लिपिड प्रोफाईल आणि HbA1c टेस्ट करणं गरजेचं आहे. तर आता आपले जे काही 2 विषयांवरती आपण बोलतो आहे, तर तुम्ही सर्वांनी माझे एक म्हणजे मोठे भाऊ म्हणून माझं तुम्ही ऐकून घेतलं आणि त्यानंतर मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. तर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर पर्सनल मला तुम्ही विचारू शकता किंवा आमची कोणी डॉक्टर टीम आहे. धन्यवाद.